बोया पेड़ बबूल का तो आम कहा से होय. एका ठराविक विचारधारेला महापुरुष फक्त राजकारणासाठी पाहिजे असतात. जेव्हा सन्मान नसतो तेव्हा अपमान हा केलाच जाणार. अरे आदर करायचा नसेल ना तर करू नका, पण अनादर तरी नका करू. हरियाणाच्या फरीदाबाद मधल्या सिक्रीमध्ये एका मिलल नावाच्या बँक्वेट हॉलमध्ये म्हणजे 5 स्टार हॉटेलच्या वॉशरूमच्या भिंतीवर पुरुष आणि महिला वॉशरूम ओळखता यावं म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी पद्मावतीचा फोटो लावला. म्हणजे हे वॉशरूम पुरुषांसाठी आणि हे वॉशरूम महिलांसाठी आहे हे दाखवण्यासाठी दारावर हे प्रकरण असे फोटो चिपकवले. आणि हे हॉटेल तिथल्या रनिंग आमदार मूलचंद शर्मा याचा आहे. शर्मा बरं नाही, पुन्हा सांगितलं नसता शेख वाटेल तुम्हाला. आणि मूलचंद शर्मा हे भाजपचे आमदार आहे. ह्या दळभद्री आमदारानं एकीकडे त्याच्या बापाचा म्हणजे मोदीचा आणि दुसरीकडे त्याच्या बायकोचा फोटो लावायला पाहिजे होता. हा अपमान फक्त छत्रपती शिवरायांचा आणि राणी पद्मावतींचा नाही आहे. हा अपमान एखाद्या जाती धर्माचा नाही आहे. हा अपमान पुऱ्या देशाचा अपमान आहे. हिंदुत्वाच्या गप्पा हाणणारे हे असे संघोट्या विचारांचे हे दलिंदर नेते यांना या देशात शांतता पाहिजेच नाही आहे. महापुरुषांची विकृती करणं ही भाजपची आणि त्यांच्या भक्तांची कायम प्रवृत्ती आहे. आत्तापर्यंत महापुरुषांचा अवमान करणारे सर्व भाजपचेच निघालेले आहे. यांचा अजेंडाच हे आहे. जे काय चालू आहे ना देशात ते लय चुकीचं चालू आहे राव. काय लोकांची मानसिकता झाली आहे. आपण इतिहास विसरत चाललोय. या हॉटेल मालकावर जबर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. त्या नेत्याची आमदारकी मंत्रीपद जे काय असेल ते काढून घेतलं पाहिजे आणि नुसतं फोटो काढून भागणार नाही, ते हॉटेलच जमीनदोस्त करायला पाहिजे. काय म्हणता? आणि हो, पाठवा आपल्या झोपलेल्या हिंदुत्ववादी संघटनांना.